माझ्या जॉबचा एक पार्ट म्हणून मी माझ्या एका कस्टमरकडे जाणार होतो. म्हणजे मला ॲड्रेस ॲक्च्युली भेटत नव्हता म्हणून मी एका बिल्डिंगमध्ये गेलो आणि त्या बिल्डिंगमध्ये मला माझी एक फ्रेंड दिसली. तिने मला आतून बघितलं तिच्या घरामधून आणि तिने मला हाय केला आणि मग तिने दरवाजा खोलला आणि ती मला बोलली आत आहे. तिची मम्मी वगैरे होती म्हणजे. तर मी आतमध्ये गेलो बाई, तर फुल पर्शियन कॅट. घरामध्ये 6 पर्शियन कॅट होत्या, ज्याच्यामध्ये 3 मेल होते, 3 फिमेल होते आणि 6 बच्चे होते, पिल्ली वगैरे होती, सगळ्या गोष्टी. तर मला खूप मस्त वाटलं त्याला सगळं बघून. तर मला असं वाटलं मला एक घ्यायला पाहिजे. बट मी कन्फ्यूज होतो की मी मेल घेऊ की फिमेल घेऊ. मी 1,000 रुपये ॲडव्हान्स पण दिला की मला यातलं कॅट पाहिजे. तर ती म्हणते ठीक आहे तू ये, अजून 15 दिवसानंतर ये. मग ती बोलते मोठं पिल्लं नको घेऊ, म्हणजे हे दिसत आहे याच्यामधलं नको घेऊ, तू पिल्लू छोटा पिल्ला घे. मी बोला असं का? अरे बोलते त्याची तुला सवय लागून जाईल ना. छोटा पिल्लू जर घेऊन जाशील तर ते तुला ओळखेल, तुझ्यासोबत राहील, तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला ते ओळखेल. मग तू छोटा पिल्ला घेऊन जा. पण बोलते त्याला अजून 15 दिवस लागतील, कारण ते अजूनही दूध पित आहे, म्हणून तू 15 दिवसांना